मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मराठी या न्यूज चॅनलमध्ये मी संजय माळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या 287 अर्थात तासगाव कोठेमंकाळ या विधानसभा मतदारसंघाविषयी. हा विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातला सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे असं समजलं जातं. याचं कारण असं की या मतदारसंघामध्ये पारंपरिक स्वर्गीय आराराबा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचा पारंपरिक आबा काका असा असलेला संघर्ष. तासगाव कोठेमंकाळ मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये तासगाव तालुक्यातील 48 गावांचा आणि कवठेमंकाळ तालुक्यातील 61 गावांचा समावेश आहे. अशा 109 गावांचा समावेश असलेला हा सांगली जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये तासगाव आणि कवठेमंकाळ या दोन्ही तालुक्यातील गावांचा समावेश आहे. मंडळी, तासगाव कोठेमंकाळ मतदारसंघाची जेव्हा रचना झाली तेव्हापासून हा मतदारसंघ अत्यंत हाय व्होल्टेज समजला जातो. याचं कारण असं की या मतदारसंघामध्ये पूर्वीचा जो तासगाव विधानसभा मतदारसंघ होता त्यामध्ये आराराबा पाटील आणि संजय काका पाटील यांचा पारंपरिक राजकीय संघर्ष होता. पण तासगाव कोठेमंकाळ या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर तासगाव तालुक्याचं विभाजन झालं. त्यातील 21 गावं ही खानापूर आटपाडी मतदारसंघाला जोडण्यात आली आणि उर्वरित 48 गावं ही तासगाव कोठेमंकाळ मतदारसंघाला जोडण्यात आली. त्यामुळं तासगाव कोठेमंकाळ या मतदारसंघामध्ये माजी गृहमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील, त्याचबरोबर माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे या 3 दिग्गज नेत्यांचा राजकीय संघर्ष या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहावयास मिळतोय. या मतदारसंघाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा हा मतदारसंघ तिन्ही दिग्गज नेत्यांना नौका होता. आराराबा पाटील यांनी तासगाव बरोबरच कवठेमंकाळमध्ये त्यावेळेस जनसंपर्क ठेवला होता. पण त्यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचा हक्काचा मतदारसंघ अर्थात मिरज मालगाव हा मिरज मतदारसंघाला जोडला गेला. त्यामुळं कवठेमंकाळ तालुक्याची रचना पाहता त्या मतदारसंघामध्ये धनगर आणि मराठा या दोन्ही मतदारांचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळं त्या परिसरामध्ये असलेल्या शेंडगे फॅमिलीचा धनगर समाजाच्या मतदारांवरती जास्त प्रभाव दिसतो. तासगाव कोठेमंकाळ मतदारसंघामध्ये आराराबा पाटील यांचं पूर्वीपासूनच प्राबल्य राहिलं, पण तत्कालीन परिस्थितीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांचं सुद्धा या मतदारसंघावरती वर्चस्व राहिलेलं आहे. याचं कारण असं की पारंपरिक विरोधामध्ये तासगाव तालुका हा पूर्वीपासूनच दोन्ही नेत्यांमध्ये विभागला गेलेला आहे. या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हा पारंपरिक संघर्ष आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाला. आबा काका या संघर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, पंचायत समिती, नगर पंचायत, इतर स्थानिक सहकारी संस्थांमध्ये हा संघर्ष आपण नेहमी पाहत आलो. त्यामुळे या मतदारसंघामध्ये या दोन्ही गटाचा पारंपरिक राजकीय संघर्ष आहे. संजय काकांनी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना 6 वर्षासाठी विधान परिषदेवरची संधी मिळाली. तो 6 वर्षाचा काळ हा या मतदारसंघामध्ये दोन्ही गटांचा अंतर्गत मैत्रीचा काळ दिसला. ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या दोन्ही गटाकडून मैत्रीपूर्ण लढती लढण्यात आल्या. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकीचाही फंडा वापरण्यात आला. पण हा स्नेहबंधाचा किंवा प्रेमाचा काळ फार काळ टिकला नाही. संजय काकांची या गटामध्ये होत असलेली घुसमट ही सातत्याने त्यांनी बोलून दाखवली. 6 वर्षाचा विधान परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर संजय काका यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा पारंपरिक संघर्ष या मतदारसंघामध्ये आपल्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहण्यात आला. पण दुर्दैवानं त्याच काळात 2 वर्षात आराराबा पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि या मतदारसंघाला एक राजकीय कलाटणी मिळाली. काळ बदलला तसा परिस्थिती बदलत गेली आणि राष्ट्रवादीतून बऱ्याच नगरसेवक आणि दिग्गजांनी भाजपमध्ये संजय काकांची साथ धरली आणि इकडे मात्र राष्ट्रवादीमध्ये गटाची वाताहत झाली. आबांच्या निधनानंतर याच जागी विधानसभेसाठी त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. सुमनताई पाटील या विक्रमी मताने तासगाव कोठेमंकाळ मतदारसंघामधून निवडून आल्या आणि कालांतरानं याच मतदारसंघाचे गेली सलग 10 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं. रोहित आर पाटील यांनी या मतदारसंघामध्ये आपली शक्ती वाढवण्यासाठी गाव टू गाव प्रचार करून आपल्या या मतदारसंघामध्ये स्वतःच्या गटाची आणि त्यांच्या पक्षाची पाळंमुळं रोवण्याचा त्यांनी प्रयत्न. तासगाव नगर परिषद, त्याचबरोबर कवठेमंकाळ नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या गटाची जबाबदारी रोहित आर पाटील यांनी त्यावेळी घेतली. भाजपमध्ये संजय काका पाटील सलग 2 वेळा लोकसभेसाठी निवडून आल्यामुळे त्यांचा दिल्लीचा दौरा आणि दिल्लीचा संपर्क वाढला. त्याचबरोबर याच मतदारसंघामधून त्यांचे चिरंजीव प्रभाकर बाबा पाटील यांनी आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली होती. प्रबोध या स्लोगन खाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी
जणू प्रभाकर पाटील यांचं लॉन्चिंगच केलं होतं. या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहतील असा कयास किंवा अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होती. मंडळी, राज्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींचा थेट परिणाम या तासगाव कोठेमंकाळ विधानसभा मतदारसंघावरती आपल्याला पाहावयास मिळाला. शिवसेना पक्षाची झालेली फूट, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पक्षाची झालेली फूट याचा थेट परिणाम या मतदारसंघावरती दिसला. यापूर्वी हा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला राखीव होता आणि हा विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार राष्ट्रवादीसाठी हा विधानसभा मतदारसंघ पण दोन्ही पक्षांच्या विघटनानंतर हा मतदारसंघ नेमका कुणाकडे जातोय हे चित्र अद्याप स्पष्ट नव्हतं. स्वर्गीय आर.आर.बाबांच्या निधनानंतर या मतदारसंघाचं पालकत्व घेतलेल्या शरदचंद्र पवार साहेब यांनी या मतदारसंघामधून रोहित आर.आर. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा नुकतीच कोठेमंकाळमध्ये एका जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यामुळं या विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये रोहित आर.आर. पाटील हे नक्कीच दंड थोपटतील अशी परिस्थिती होती. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून पहिल्याच यादीमध्ये रोहित आर.आर. पाटील यांचं नाव जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हाच या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या मरगळ आलेल्या त्यांच्या गटातून किंवा पार्टीतून नव्या आशा पल्लवित झाल्या. पण इकडे मात्र भाजपमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती, कारण हा मतदारसंघ भाजपला राखीव नव्हता आणि हा मतदारसंघ नेमका महायुतीमधून भाजपला जातोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाला जातोय का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे जातोय हे चित्र अद्याप स्पष्ट नव्हतं. पण निवडणुकीपूर्वच प्रबोधय खाली दंड थोपटलेल्या प्रभाकर बाबा पाटील यांना या तिन्ही पक्षांच्या दरवाज्यावरती जावं लागलं आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी सुद्धा या तिन्ही पक्षाकडून त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. पण मंडळी, राज्यातल्या राजकीय समीकरणांची आणि वातावरणाची परिस्थिती बदलत गेली आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाकडे शेवटी गेला आणि लोकसभेला असलेली परिस्थिती विधानसभेला असेल अशी परिस्थिती राहिली नाही आणि या मतदारसंघामध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण झाला. राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार सुद्धा या मैदानात उतरतील अशी आशा होती. मंडळी, राजकारण बदललं, वातावरण बदललं आणि या मतदारसंघातल्या राजकीय परिस्थिती सुद्धा बदलत गेल्या. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार या मैदानात उतरतील अशी आशा होती किंवा त्यांचे चिरंजीव राजवर्धन घोरपडे सुद्धा त्यांच्या गटाचे नेतृत्व करतील अशी आशा होती. पण माजी खासदार संजय काका पाटील, राजवर्धन घोरपडे, अजितराव घोरपडे या तीन दिग्गजांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातूनच आपण उमेदवारी लढवू, आमच्या तिघापैकी कोणाला उमेदवारी द्या, आम्ही पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये दिलेल्या उमेदवाराला निवडून आलो अशा बात त्यांनी त्यांना दिली आणि हा मतदारसंघ शेवटी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे गेला. पण नेमका उमेदवार कोण हे अद्याप चित्र स्पष्ट नव्हतं. पण कालच झालेल्या राजकीय घडामोडीतून संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी निश्चित मानली गेली. मंडळी, तोपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून रोहित आर.आर. पाटील यांनी प्रदर्शन करत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि या मतदारसंघामध्ये एक राजकीय वातावरण त्यांनी निर्माण. आता मात्र संजय काका पाटील यांच्या उमेदवारीतून रोहित पाटील यांना मोठं आव्हान निर्माण होणार आहे, कारण हा मतदारसंघ पारंपरिक राजकीय संघर्षाचा एक भाग आहे. रोहित पाटील यांची पहिली निवडणूक ही त्यांना अत्यंत सहानुभूतीपूर्वक वातावरणात होईल असं वाटत होतं. पण संजय काका पाटील यांच्या उमेदवारीतून त्यांना एक मोठं आणि तगडं आव्हान या निमित्तानं उभं राहिलेलं आहे. संजय काका पाटील यांना अजितराव घोरपडे सरकार यांची मिळालेली साथ ही संपूर्ण राजकीय समीकरण बदलणारी आहे. मुळातच तासगाव तालुक्यामध्ये आर.आर. पाटील आणि संजय काका पाटील यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये दोघांची संख्याबळ आणि बलाबल हे समप्रमाण आहे. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये सुद्धा संजय काका पाटील यांनी लोकसभेच्या माध्यमातून केलेला जनसंपर्क आणि त्यांनी उभा केलेला गट हा त्यांच्या या निवडणुकीसाठी पोषक ठरणार आहे. अजितराव घोरपडे सरकारांची ताकद मिळाली तर मात्र या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती मात्र नक्की बदलेल. मंडळी, एकेवेळी वाटणारी अत्यंत सोपी आणि सरळ निवडणूक आता मात्र अत्यंत संघर्षाची आणि हाय व्होल्टेजची ठरणार आहे. 25 दिवसाचा कार्यकाल राहील. त्या कार्यकालामध्ये हे दोन्ही दिग्गज नेते कशा पद्धतीनं निवडणूक यंत्रणा आखतायत, त्यांची प्रचार यंत्रणा नेमकी काय राहते, एकमेकावरती कोणकोणते आरोप होत आहेत, विकासावरून चाललेली चर्चा मुद्द्यावरती आणि मुद्द्यावरती कधी येते हे कळणार नाही. येणारा काळच आपल्याला सांगेल आणि जिल्ह्यातला हा हाय व्होल्टेज ठरणारा तासगाव कोठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातले चालू अपडेट्स आपण नेहमी पाहत राहू.